मॅडम तुम्ही झोपला नाहीत अजून? इंद्राजी, तुमची झोप सुद्धा तुमच्यासारखीच जगावेगळी आहे का? असं उभं राहून कोण झोपत? मॅडम इथे जागाच नव्हती झोपायला. ऐका, तिथे एक बेंच रिकाम आहे, तुम्ही या, मी सिस्टरशी बोलते. इथे झोप. मॅडम तुम्ही कशाला थांबता इथे? तुम्ही जाऊन झोपा. तुम्ही झोपा, मग मी जाईन. मॅडम आता सरांना इथून सुखरूप नेल्यावर शांत झोप लागेल. मग इंद्राजी, आता थोडा वेळ हे सगळे विचार बाजूला ठेवा आणि प्लीज झोपायचा प्रयत्न करा. एक काम करा, डोळे मिटा आणि शांतपणे झोपा. 10 सेकंदात झोप लागेल तुम्हाला. तुम्ही ऐकणार नाही येत का माझं? ऐकलात ना तुम्ही? झोपा. मी म्हटलं तुम्हाला, तुम्ही जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत मी आतमध्ये जाणार नाही. तुम्ही झोपा, झोपा. उद्या आपण गप्पा मारू बाबांची. झोपा ना.
दीपू आई आली, उठ. दीपू दीपू पटकन, आई येते. इंद्राजी, इंद्राजी, अगं, हा केवढा अवघडून झोपलाय. अगं आई, एवढ्या सगळ्या गडबडीत तेही थकले असणार ना. कुठल्या जन्मीचा सुटलेला नातेवाईक ह्या बाबांचा कुणाच ठाऊक. किती करतो ग हा बाबांसाठी. खरंच ग आई, साळगावकर किती काय काय करत असतात आपल्यासाठी. आजकाल तर जवळची माणसं सुद्धा परकी वाटतात, पण साळगावकर प्रत्येक वेळी अगदी अडीनडीला सुद्धा कशाचीही पर्वा न करता आपल्या बाजूने उभे राहतात. दीदी, साळगावकर आता परके थोडीच राहिलेत. नाही म्हणजे माझे भाऊजी आहेत ना ते, आणि भाऊजी या नात्याने ते मदत करतायत. काहीतरी गडबड नक्कीच आहे. हा माणूस एवढं करतोय त्यात याचा काहीतरी स्वार्थ नक्कीच असणार. नाहीतर सख्खा जावई करत नाही तेवढं हा का करेल बाबांसाठी. भाऊजी घरी गेले नव्हते आणि ही दीपू सुद्धा इथेच होती. अगं शलाका, हा मुलगा कसा अवघडून झोपलाय. त्याच्या पाठीत उसण भरेल ना. बघ ना, एवढ्या सगळ्या गोंधळात त्यांना जाग सुद्धा आली नाहीये. हो ना ग. थांब मी उठवते. साळगावकर, ए साळगावकर, साळगावकर, हा उठ उठ उठ. अवघडून झोपला होतास. जा घरी जाऊन आराम कर. हं, आई वाट बघत असेल ना तुझी. आम्ही आलो आता इथे. हो. काय ग दीपू, झोप झाली नाही का रात्री? तू कधी आलीस? माझं सोड ग, पण तू बरी आहेस ना? कारण तुझी झोप झालेली दिसत नाहीये तुझ्या चेहऱ्यावरून. ते काल जरा धावपळ झाली ना आणि उशीर झाला झोपायला म्हणून, बाकी काही नाही. आणि भाऊजी पण रात्रभर इथेच होते का? हो, इथेच झोपलो होतो कारण हॉस्पिटलमध्ये इतर कुठे जागाच नव्हती. आणि सर आता शुद्धीवर येतील असं म्हणाले होते ना, मग त्याचीच वाट पाहत होतो. म्हटलं इथे थांबावं. अरे हो, पण किती अवघडून झोपला होतास. नाही, काही हरकत नाही. बरं, रात्री जेवलास का काही? हा हो, खाल्लं मी रात्री खाल्लं. बघ आई, मी तुला म्हटलं होतं ना, काळजी करण्याचं कारणच नव्हतं. साळगावकर म्हणजे जबाबदार माणूस होता दीपूच्या सोबतीला. तुझ्या बरोबर एवढा वेळ कसे थांबले ग ते? ताई, ते बाबांसाठी थांबले होते. आणि ते जे काय करतायत ते मनापासून करतायत.
हो हा, मन वगैरे? तू त्यांचं मन वगैरे कधीपासून ओळखायला लागली ग? सांग ना, तुला त्यांचं मन वगैरे कधीपासून समजायला लागलं? त्यांचं म्हणणं खरंच खूप निखळ आणि स्वच्छ आहे, कारण त्यांच्या जे मनात असतं ना तेच ओठांवर असतं. साळगावकर सारखी खरी माणसं ना एका क्षणात ओळखता येतात, आणि काही माणसं आयुष्यभर एकत्र राहून सुद्धा ओळखता येत नाही त्यांना. बस 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 हा दीपू. हा, क्या बात आहे. मला तर वाटतंय तू त्यांच्यासाठी एखादा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रमच भरवशील आता, बरोबर ना? साळगावकर, तुझे आभार जेवढे मानावेत ना तेवढे कमी आहेत. मी ओळखण्यात चूक केली तुला. मी हा विश्वास दाखवला तुझ्यावर. तू किती केलंस रे आमच्यासाठी. काकू प्लीज असं म्हणू नका. मी जे काही केलं ते माझं कर्तव्य होतं, आणि सरांनी आयुष्य घडवलंय हो माझं. पण खरंच साळगावकर, तुम्ही होता पण. शलाकाची प्लीज असं सगळं बोलून तुम्ही लाजवू नका मला प्लीज. पण खरंच खूप खूप केलं तू आमच्यासाठी. काकू प्लीज असं रडू नका तुम्ही. सरांनी जर तुम्हाला अशा अवस्थेत बघितलं ना तर सरांना वाईट वाटेल आणि मला रागवतील सर. प्लीज. नका रडू प्लीज. तुम्ही प्लीज आत जा, मी आहे इथे. तुला काय वाटतं दीपू, तू रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबून आमच्यावर उपकार केलेत? असं का बोलतेस तू ताई? काय ग, जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळा. आता सुद्धा मनाला वाटेल ते भरळतीयस ना. वेळेचं काळाचं काही भानच नाही. बाबा आजारी आहे, त्यात होळीचा सण आहे. अजूनही तुझं मन भरलेलं नाहीये. इतक्या वेळेस ठरवते ना सानू की तुला बोलायचं नाही, पण तू तेच वेळ आणतेस माझ्यावर. आई, तुला माझ्यात चुका का दिसतात नेहमी? तू ना तुझं थोबाड बंद कर, एवढंच कर माझ्यासाठी. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न का करते नेहमी? आई, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता ना प्रत्येक गोष्टीत ना मला जबाबदार ठरवणं बंद कर. हो, तू नाहीयेस या सगळ्याला जबाबदार. नाहीयेस का? सणाच्या दिवशी सुद्धा तुझे बाबा अंथरुणाला खिळून पडले. कोण जबाबदार आहे याला? हा, आणि अजूनही तुझं मन भरलेलं नाहीये, त्याच्यावर अजूनही तुझ्या तोंडातून विष बाहेर पडतच आहे. हा, जे पेरलंय तेच उगवतं ना आई. तुम्ही माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करताय, मला कधी तुमच्याकडून प्रेम मिळालंय का? नाही ना. आणि बाबांचं तर माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, आत्ताही नाही, आणि मला माहितीये पुढेही नसणार आहे. जाऊ दे दीपू, तिला जाऊ दे. आई, हे बघ, तू शांत हो. आता उगाच सणाच्या दिवशी वाद नको प्लीज. दीपू, आईने बाबांसाठी खास आज पुरणपोळी केली आहे, ती घेऊन आलो. दीपू, बाबांची हालचाल जाणवतीये. हालचाल करतायत का ते? हो
हा बाबा बोला ना, मी इथेच आहे. अहो हो बोला ना. काय वाटतंय? काय होतंय तुम्हाला? बरं वाटतंय ना? अहो बोला ना. हो मी ना तुमच्यासाठी पुरणपोळ्या बनवून आणल्यात. हा तुम्हाला आवडतात ना? हा बाबा बोला. शुद्ध आल्या आल्या बाबांनी दीपूचंच नाव आधी घेतलं. ताई जेवते ना? आता ती 2 जीवांची आहे. बाबा बाबा मला माफ करा. माझं चुकलं. प्लीज मला माफ करा बाबा. काल पण असंच होत होतं सरांना. ते अजून पूर्णपणे शुद्धीवर आलेले नाहीयेत. औषधांचा हेवी डोस असल्यामुळे अजूनही ग्लानीत आहेत ते. बाबा प्लीज उठा ना. बाबा उठा ना प्लीज. मला तुमच्याशी बोलायचंय. प्लीज उठा. ताई मला त्यांच्याशी बोलायचंय. प्लीज उठव ना त्यांना. उठा ना बाबा प्लीज. वेळ होती तेव्हा बोलली असतीस ना सानू, तर मनातलं सुद्धा बोलून झालं असतं आणि आपल्यावर ही वेळ आली नसती ग. तुम्ही सगळे मलाच बोला. अहो मी तुमच्यासाठी पुरणपोळ्या केल्यात. हे बघा, दरवर्षी होळीच्या दिवशी किती उत्साह असतो तुमच्यात. हट्टाने पुरणपोळी करायला लावता मला. मी तुमच्यासाठी पुरणाच्या पोळ्या करून आणल्यात. संध्याकाळी ना कटाची आमटी पण आणणार आहे. हा काकू अहो हे बघा, तुम्ही दरवर्षी हट्ट करताना पुरणपोळी बनव. तुम्ही आताही हट्ट करा ना माझ्याजवळ. मी नाही राखवणार. तुम्ही बोला ना. तुम्ही सांगा ना सगळे. मॅडम, दीपिका मॅडम,